गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर ज्या काही माझ्या आशा स्वयंसेविका मैत्रिणी असतील किंवा आशा वर्कर्स असतील त्यांच्यासाठी मी खास अशी व्हिडिओ सिरीज या चॅनलवरती बनवत आहे व त्यांची जी काही रजिस्टर आहेत ती ह्या 2024-25मध्ये अपडेट कशी ठेवायची किंवा कशी बनवायची याबाबतचे अनेक व्हिडिओ मी या चॅनलवरती बनवलेले आहेत व त्यांनी त्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये मला ESBचं रजिस्टर कसं बनवायचं किंवा ESBचं वाउचर कसं जोडायचं याबाबतचा व्हिडिओ बनवा म्हणून अनेक कमेंट आलेल्या आहेत व या कमेंटनुसारच मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओमधून स्किप करू नका. आता ESB म्हणजे नेमकं काय हे सुरुवातीला आपण जाणून घेऊयात व यासाठी म्हणजे या हेडसाठी आशांना प्रति लाभार्थी 500 रुपये इतका मोबदला मिळणार आहे. त्यामुळे हे हेड अतिशय महत्त्वाचं आहे. तर ESB म्हणजे नेमकं काय बघा. तर आशा इंटेन्सिव्ह अंडर इन्शुरिंग स्पेसिंग ऑफ बर्थ ESB स्कीम फॉर प्रमोटिंग स्पेसिंग ऑफ बर्थ इलिजिबल कपल्स फॉर प्रोस्पॉन्डिंग बर्थ ऑफ फर्स्ट चाइल्ड आफ्टर 2 years ऑफ मॅरेज. याचा मराठीतून अर्थ सांगायचा झाला तर आशांनी जर म्हणजे तिच्या कार्यक्षेत्रात जी काही इलिजिबल कपल्स म्हणजे पात्र जोडपे असतील त्यांना वेळोवेळी व निरंतर अशी जी काही गर्भनिरोधक साधने आहेत त्याचा वेळोवेळी पुरवठा करून त्यांना विवाहानंतर जर 2 वर्षाचं अंतर म्हणजे 2 वर्षाचं अंतर जर ठेवायला सांगितलं मुलाच्या जन्मामध्ये तर त्यासाठी त्यांना 500 रुपये इतका प्रति लाभार्थी मोबदला मिळतो व हाच मोबदला अजून एकदा देखील त्यांना मिळू शकतो. तो म्हणजे आशा इंटेन्सिव्ह अंडर इन्शुरिंग स्पेसिंग ऑफ बर्थ ESB स्कीम फॉर प्रमोटिंग स्पेसिंग ऑफ बर्थ इलिजिबल कपल्स फॉर स्पेसिंग ऑफ बर्थ ऑफ सेकंड और थर्ड चाइल्ड आफ्टर बर्थ ऑफ फर्स्ट चाइल्ड. म्हणजे दोन आपत्त्याच्या मध्ये म्हणजे ते पहिल्या किंवा दुसऱ्या आपत्त्याच्या मध्ये असो किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आपत्त्याच्या मध्ये असो जर 3 वर्षाचं अंतर ठेवण्यासाठी त्या आशांनी त्या लाभार्थ्यास वेळोवेळी गर्भनिरोधक साधनांचा पुरवठा केला असेल व समुपदेशन वगैरे केलं असेल आणि त्याचं व्यवस्थित असं रजिस्टर ठेवलं असेल आणि व्यवस्थित वाउचर असं मंथली वाउचरला जोडून त्यांनी दिलेलं असेल तर त्यासाठी देखील आशांना प्रति लाभार्थी 500 इतका मोबदला मिळतो. तर याचं वाउचर कसं बनवायचं हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व तुम्हाला प्रति लाभार्थी 500 रुपये इतका मोबदला यामुळे मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका. बघा, विवाहानंतर अथवा 2 मुलांच्या जन्मामध्ये 2 वर्षाचे अंतर ठेवण्याकरिता लाभार्थीस प्रवृत्त केल्यास प्रति लाभार्थी मोबदला 500 रुपये. तर हे वाउचर कसं बनवायचं बघा. इथं आशा स्वयंसेविकेचं नाव म्हणजे आपलं स्वतःचं नाव ज्या काही आशाताई असतील त्यांनी भरायचं आहे. त्यानंतर कार्यक्षेत्राचं नाव भरायचं आहे. तर पुढे जाऊन तुम्ही बघितलं तर इथं अनुक्रमानिका दिलेल्या आहे. म्हणजे या एकाच वाउचरमध्ये महिन्यात जर आपले 2 केसेस असतील तरी देखील आपण ह्या एकाच वाउचरवरती हे जोडू शकतो. तर या ठिकाणी नवविवाहित किंवा पात्र जोडप्याचे नाव लिहायचं आहे. हे नाव लिहिताना सुरुवातीला आपण पत्नीचं नाव त्यानंतर पतीचं नाव लिहायचं आहे व तिचा जो काही पत्ता असेल म्हणजे त्यांचा जो काही ॲड्रेस असेल तो आपण व्यवस्थितरित्या इथं भरायचा आहे आणि त्यांचा फोन नंबर देखील आपण या ठिकाणी टाकणार आहोत. त्यानंतर विवाह दिनांक किंवा प्रथम आपत्य जन्मदिनांक. समजा 2 आपत्त्याच्या मध्ये विवाहानंतरचं अंतर असेल तर इथं विवाहाची दिनांक लिहायचे आहे व आपत्त्यातील अंतर असेल तर या ठिकाणी आपण प्रथम आपत्त्याचा किंवा द्वितीय आपत्त्याचा या ठिकाणी म्हणजे ज्यामध्ये ज्या 2 बालकांच्या मधलं हे अंतर असेल त्यांचा जन्मदिनांक इथं लिहिणार आहोत. त्यानंतर वेळोवेळी साधनांचा वेळोवेळी पुरवठा केल्याचा दिनांक म्हणजे आपण जे काही साधने पुरवत आहोत त्यांना एलिजिबल कपल्सला हे अंतर ठेवण्यासाठी त्याची डेट आपण व्यवस्थितरित्या लिहायची आहे. परंतु यासाठी आपलं रजिस्टर असणं आवश्यक आहे कारण त्या रजिस्टराचे पेजेस देखील आपल्याला यासोबत पुरावा म्हणून जोडायचे आहेत तरच आपल्याला हा लाभ मिळणार आहे. वाटप केलेल्या गर्भनिरोधक साधनांचे प्रकाराचे नाव म्हणजे जे काही आपण गर्भनिरोधक साधने त्यांना पुरवली असतील त्याचं नाव आपण व्यवस्थित या ठिकाणी लिहायचं आहे व त्या लाभार्थ्याची साईन देखील आपण इथं घ्यायची आहे. हे झालं वाउचर. तर या वाउचरसोबत मात्र याचे प्रूफ ही जोडणे तितकेच महत्त्वाचे आहे तरच आपल्याला याचा लाभ मिळणार आहे. तर यासाठी आपण काय करायचं आहे तर तो जो काही लाभार्थी असेल त्याचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जे 2 आपत्त्याच्या मधील असल्यामुळे हे पहिल्या बालकाचं बर्थ सर्टिफिकेट आपण या ठिकाणी अशा प्रकारे व्यवस्थित जोडणार आहोत व त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट जोडल्याच्या नंतर तो जो काही लाभार्थी असेल तर त्याच म्हणजे ज्या आपण अंतर ठेवण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलेलं आहे व त्यांना ज्या वेळेस आपण ही साधने पुरवली असतील त्या महिन्याच्या वाउचरचं म्हणजे त्या महिन्याच्या रजिस्टराचे पेजचे झेरॉक्स मारून देखील आपण त्यांच्या सहीचा झेरॉक्स आपण यासोबत जोडणार आहोत. त्यामुळे हे आपलं काम ते सहजरित्या घेणार आहे. त्यामुळे आपण जेवढ्या वेळा
त्यांना हे जे काही अंतर ठेवण्यासाठी जे काही साधनांचा पुरवठा केला आहे त्याची प्रत याच्यासोबत त्या रजिस्टराची प्रत याच्यासोबत जोडून देणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही, तर हे जे काही दुसरं आपत्ती असेल त्याचा जर जन्माचा दाखला आपल्याला भेटला तर तो देखील आपण जोडायचा आहे, किंवा हे जर नाही भेटलं तर जे काही डिस्चार्ज कार्ड असेल त्या दुसऱ्या बालकाचं तर ते देखील तुम्ही यासोबत जोडू शकता व तुमचा हा 500 रुपयाचा लाभ तुम्ही मिळवून घेऊ शकता। तर अशा प्रकारचे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर यावरती कमेंट करायला विसरू नका, किंवा याचं रजिस्टर जर ठेवायचं झालं तर आपण हे अशाच प्रकारे आखून घेऊ शकतो व त्या महिन्याच्या खाली आपण ज्या महिन्यामध्ये या लाभार्थ्याला लाभ दिला असेल त्या महिन्यामध्ये हे अशा प्रकारे हे टाकून आपण त्याचं रजिस्टर देखील ठेवायचं आहे। म्हणजे आपल्याला समजेल की आपण कुठल्या महिन्यात हा ESBचा लाभ किंवा आपत्त्यातील अंतरांचा लाभ मिळवला आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास व अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असल्यास ते कमेंटमध्ये नक्की लिहा। धन्यवाद।